तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात। राज्यातल्या आमदारांसाठी 300 घरांची घोषणा करण्यात आली आणि आता या घोषणेलाच घर लागते की काय? आमदारांच्या घराला घर लागण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आता घोषणेला विरोध केलेला आहे। आमदारांच्या घराच्या निर्णयाला विरोध केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की माझं वैयक्तिक मत आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये, त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाला शरद पवारांनी विरोध केल्यानंतर जे मतैक्य होतं या निर्णयाबद्दलचं, त्या मतैक्यालाच घर लागलेली आहे। विरोधी पक्षापासून सामान्य जनतेपर्यंत आणि आता महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांकडून या निर्णयाला विरोध होऊ लागलाय। मुख्यमंत्र्यांनी 300 घरांची योजना घोषित केली, त्यानंतर शरद पवार आणि आज अशोक चव्हाण यांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे। त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची 300 घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडते की काय असा प्रश्न निर्माण झालाय। त्याचे पडसाद सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड उमटताना दिसले। महाराष्ट्रात सरकारला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं, तर आता कोट्यवधींची मालमत्ता असणाऱ्या आणि लाखोंचा पगार असणाऱ्या आमदारांना माफक दरात घर कशासाठी असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला गेला। त्यानंतर आता बॅकफुटला राजकारणी जात आहेत हे स्पष्ट दिसतंय। आपण बघूया की कोण असे आमदार आहेत ज्यांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे। राजू पाटील मनसेचे आमदार, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्हाला घर नको। चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी सांगितलं आम्हाला घर नको। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला घराची गरज नाही। भाजप आमदार राम कदम यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध दर्शवला। मेघना बोर्डीकर भाजपचे आमदार, त्यांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांना सांगते की मला घर नको आहे। काँग्रेसचे मुंबईतले आमदार जिशान सिद्दीकी यांनी सुद्धा या निर्णयाला विरोध केला। खरं तर त्यांना ते घर मिळणार नव्हतं, ते मुंबईतले आमदार होते, पण तरी सुद्धा त्यांनी धोरणाला निर्णयाला विरोध केलेला आहे। आणि त्यामुळे आता राज्य सरकारनं जरी सर्व पक्षांसाठी हा निर्णय घेतला असला तरी सर्व पक्षांकडून विरोध होतोय। काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात। असं कुठलाही निर्णय घेतलेलाच नाही सरकारने। मला वाटतं की बातमी ही जोरात चालवण्यात आली, असा कुठलाही निर्णय घेतलेला गेलेला नाही। किंबहुना काँग्रेसच्या लोकांच्या सुद्धा आमदारांनी अशी कुठली मागणी सुद्धा केलेली नाही। प्रश्न आहे की मागणीच केली नव्हती तर मग निर्णय का घेतला गेला? आणि यासाठी आता मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नेत्यांनी सुद्धा आता रस्त्यावर उतरून आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। आमदारांच्या घरांच्यासाठी भीक मागो आंदोलन करण्याचा निर्णय तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला आणि भीक मागो आंदोलन सुद्धा करण्यात आलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। वैजापूरचे शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या आमदारांच्या कोट्यातून घर मिळावं यासाठी ते भीक मागो आंदोलन करण्यात आलं। एक प्रकारे औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात बिघाडी झाल्याचं दिसतंय। तर दुसऱ्या बाजूला बघा, जळगावामध्ये एसटी कर्मचारी महिला आक्रमक झाल्या। आमदारांना सरकार घर देतंय, मात्र आम्हाला घरांच्या बाहेर काढण्यासाठी नोटीस दिली जाते, आम्हाला बेघर केलं जातंय असा संतप्त सवाल या महिलांनी उपस्थित केलाय। आमदार सुरेश भोळे हे जिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याशी या महिलांनी अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली। काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं ऐकूया। घरांचा हा निर्णय वादग्रस्त ठरलेला असताना आता राज्य सरकारच्या मध्ये महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून सुद्धा प्रचंड धुसफूस सुरू झालेली आहे। 3 पक्ष प्रामुख्याने या महाविकास आघाडीत आहेत, पण तिघांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला झुकतं माप मिळतंय निधी वाटपात, म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार नाराज आहेत। आज शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आपली खदखद बोलून दाखवत महाविकास आघाडीतला वाद चव्हाट्यावर आणला। राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाले? त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%। आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%। सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी 57%। अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निधी वाटपावरून टाकलेल्या ठिणगीनं
महाविकास आघाडीत आता आग धुमसतीये. निधी वाटपातल्या अन्यायाविरोधात शिवसेनेचे आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करू लागलेत. अपेक्षा काय आहे? ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून एकत्र बसताय त्यावेळेस आम्हाला नका टार्गेट करू. शिवसेना म्हणून आम्हाला कशाला टार्गेट करता? समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना. स्टेजवर बोलण्यापुरता तुमचा शत्रू आहे का तो? आतनं तुमची मिली भगत आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादीची दादागिरी सुरू असल्याचं सांगत भाजपचे नेते चिमटे काढायची एकही संधी सोडत नाहीयेत. सगळं सरकार राष्ट्रवादी चालवतं. शिवसेना आणि यांनी फक्त काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी नुसत्या गाड्या फिरवायच्या. सगळी खरं आधी खरंच म्हणतात त्यांच्याकडे चावी आहे, त्या कोणाकडे काही नाही. चांगला निधी जिल्ह्याला दिलेला आहे. आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो, मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा. पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात. मी तिजोरी उघडली, बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचा. सत्तेच्या माध्यमातून शक्ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. अशा वेळी मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असलं तरी राज्याची तिजोरी राष्ट्रवादीकडे असल्यानं राष्ट्रवादीला काहीसं झुकतं माप मिळतंय. त्यातूनच कधी काँग्रेसचे नेते तर कधी शिवसेनेचे नेते आपल्या मनातली खतखत बोलून दाखवतायत. स्नेहभोजनाच्या माध्यमातून साधलेल्या संवादातून मुख्यमंत्र्यांनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी खतखत अजून कायम असल्याचं तानाजी सावंतांच्या वक्तव्यातून समोर आलंय. आमदारांच्या मनात धुमसणाऱ्या या आगीचं शमन करणं आघाडी समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीच्या लग्नाची. खरं तर जुळता जुळता जुळेना असं म्हणत अखेर महाविकास आघाडी झाली. पण याच महाविकास आघाडीमध्ये आता नवरा कोण बायको कोण याच्यावरून सुजय विखे पाटील यांनी जी टीका केली महाविकास आघाडीवर. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं लग्न झालं असं म्हटलं. त्याच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नवरा बायको पाहुणे हे बिरुदावली आमच्यातल्या सगळ्यांना देत आहेत. पण षंडांना काय बिरुदावली द्यायची? षंड या कुठल्याच भूमिकेत नसतात, त्यामुळे त्यांच्यावर मी काही जास्त बोलत नाही. संसार असा आहे महाविकास आघाडीचा की याच्यामध्ये लग्न हे राष्ट्रवादी आणि सेनेचं आहे, बरोबर. राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे की त्यांनी काही मनमानी करावी, त्याला कोणी काही बोलत नाही. शिवसेना एक मूक बायकोसारखी आहे, तिला बोलता येत नाही. ती बिचारी मुकी आहे, ती बोलता येत नाही. आणि काँग्रेस हे वराती आहेत की ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिनबुलेबर ते जेवायला गेले. त्यामुळे त्यांना लाज नाही आहे. त्यांना जेवायला कोणी बोलवलं पण ते जेवणाचं ताट पण सोडा ना. त्यांना हाणलं खाल्लं तर खाली बसून जेवतील, पण ते जेवायचं काय लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. हा नवरा मस्त मजा करतोय आणि मूक बायको बिचारी तिला झालेला त्रास सहन करायचा आहे की हिने जर सवत आणली तर माझं काय, म्हणून ते मूक बायकोची भूमिका होत आहे. असं सगळं संसार आहे. ते संक्षिप्तमध्ये सांगतो महाराष्ट्रात जे चाललंय ते. यानंतर बातमी आहे महाराष्ट्रावर उद्भवणाऱ्या भविष्यातल्या एका मोठ्या संकटाची. आणि हे संकट आहे विजेचं संकट. महाराष्ट्राला अंधाराच्या खाईत लोटणारं. पुढचे 48 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, कारण वीज कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतर राज्यामध्ये वीज संकट गंभीर बनण्याची शक्यता आहे. बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट. वीज निर्मितीवर याचा संपूर्णपणे परिणाम होणार आहे. आपल्या विजेची जी ग्रीड असते, ग्रीड लाईन, यावर सुद्धा एखाद्या प्लांट बंद झाला तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा हा कबुलीनामा. केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडित झाल्याचं नितीन राऊत सांगतायत. त्यामुळे राज्यावर विजेचं संकट ओढवलंय. मात्र याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा अशी विनंती ऊर्जा मंत्र्यांनी केली आहे.
मी त्यांना विनंती केली की आपण आपला संप मागे घ्यावा. एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल आपण पुढे या आणि शेवटी संवादातनंच, ह्या चर्चेतनंच या बाबी रिझॉल्व्ह केल्या जाऊ शकतील, सकारात्मक विचार होईल असं मी या ठिकाणी सर्व संघटनांना सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटला तरी राज्यावरचं लोडशेडिंगचं संकट मात्र कायम राहणार आहे. कारण कोल इंडियाच्या युनियनही संपावर गेल्यात. त्यामुळे पुढचे 2 दिवस राज्याला कोळशाचा पुरवठा होणार नाहीये. त्यामुळे महानिर्मिती आणि NTPC या दोघांचे औष्णिक विद्युत केंद्र कोळशा अभावी प्रभावित होणार आहेत. महानिर्मिती कोल इंडियाकडून दररोज 1,30,000 मेट्रिक टन कोळसा विकत घेते. 2 दिवस यातला 1 कण कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही. त्यामुळे राज्यातल्या पारस, नाशिक, परळी आणि भुसावळ या केंद्रावरील 1900 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती NTPCच्या केंद्राची आहे. राज्य सरकारला रोज 5,000 मेगावॅट वीज मिळते. मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे इथली वीज निर्मिती प्रभावित होणार आहे. लहरेचा नाशिकचे 2 प्लांट आता बंद झालेत आणि त्याच्यामुळं नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करण्याची वेळ आलेली होती. परंतु त्याच्यातनंही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत. कोळशाचं मोठं संकट आमच्या पुढे उभं ठाकलेलं आहे. राज्यात कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रात किती कोळसा शिल्लक आहे आणि तो किती दिवस टिकू शकतो यावर एक नजर टाकूयात. खापरखेडा 10, चंद्रपूर 8, पारस 2.5, परळी 2.7, भुसावळ 2, नाशिक 2 आणि कोराडेत 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा स्टॉक आहे. राज्यातील विजेची गरज आणि पुरवठा याचं गणितही जाणून घेऊयात. राज्यात एका दिवसाला जवळपास 20,000 मेगावॅट विजेची गरज असते. त्यापैकी 6,000 मेगावॅट वीज निर्मिती पुरवते. 7,000 मेगावॅट वीज NTPC कडून घेतली जाते. 7,000 मेगावॅट ही खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून घेतली जाते. पण महानिर्मिती आणि NTPCचा कोळसा पुरवठा कर्मचारी संपामुळे खंडित झाल्याचं हे संकट उद्भवलंय. स्वतः राज्याचे ऊर्जा मंत्री राज्यातील महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्रावर कोळशाचा अपुरा साठा असल्याचं मान्य करतायत. तो कोळसा जितका त्या ठिकाणी प्रोडक्शन बाहेर निघतं ते संपूर्ण घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचे प्रत्येक अधिकारी कोल कंपनीच्या पिट्सवर बसून आहेत आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा कोळसा, निघणारा कोळसा हा रेल्वेच्या बोग्यांमध्ये टाकून आम्ही त्या ठिकाणी आणतो आहोत. आणि तरी पण तो 1.5 दिवसाचा 2 दिवसाचा असा साठा आमच्याकडे येतो आहे. राज्यातील तापमान दररोज नवनवा उच्चांक गाठतंय. 10वी 12वी आणि इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. वीज मंत्र्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केल्यानं ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण राज्यातील वीज पुरवठ्याच्या दृष्टीनं पुढचे 92 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर टोल नाक्यांच्या संदर्भातली एक मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. रस्त्यावरचे टोल नाके हे लवकरच इतिहास जमा होऊ शकतात. कारण टोल नाक्यांच्या ऐवजी GPS माध्यमातून टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच GPS आधारित टोल ट्रॅकिंग सिस्टीम आणणार आहे. त्यानंतर जनतेला टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. GPS इमेजिंगद्वारे टोलची रक्कम वसूल केली जाईल. आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजे रस्त्यावर आता कोणतेही टोल नाके नसतील. टोल वसूल करण्यासाठी GPS आधारित ट्रॅकिंग सिस्टीमचा आधार घेतला जाईल. तुमच्या बँक अकाउंटमधून हे पैसे वसूल केले जातील. सरकार लवकरच त्या संदर्भातलं धोरण आणणार आहे. नई टेक्नोलॉजी लाई है और टेक्नोलॉजी का उपयोग करेंगे, मैं उस पर जाता नहीं. इलेक्ट्रॉनिक टोल का 97% कलेक्शन हो गया. अब मैं GPS सिस्टम लाना चाहता हूं. टोल ही नहीं रहेंगे. अब टोल नहीं रहेंगे तो कुछ अखबार वाले लिख देते कि टोल खत्म होगा. टोल नहीं खत्म होगा. इफ यू वांट गुड सर्विसेज यू हैव टू पे फॉर इट.
राज्यातल्या बैलगाडा शर्यती मालकांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्य सरकारनं आता त्यांच्यावरचे गुन्हे हे मागे घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। बैलगाडा शर्यती अंतर्गतले हे जे गुन्हे कायद्यात बसतील ते मागे घेतले जातील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। शर्यती अंतर्गत गुन्ह्यांची माहिती मागवलेली आहे। गृह खातं ही माहिती सगळी जमा करणार, कोर्टात सादर करणार। कोर्ट आदेशाच्या नंतर नियमात बसणारे गुन्हे मागे घेतले जातील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे। यानंतर जुन्नर मधल्या दीक्षा पारवे या राजुरी यात्रेतला बैलगाडा जुंपतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलेला होता। तिचं कौतुक केलं होतं। दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या थापलिंग खंडेरा या यात्रा उत्सवासाठी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। बैलगाडा घाटात दीक्षा आणि तिची बहीण प्रियंका यांनी आज पुन्हा बैलगाडा जुंपून शाबासकीची थाप मिळवली। शिवजन्मभूमीतील दोन बहिणींनी बैलगाडा घाटात बैलगाडा जुंपल्यानं सगळ्यांच्याच नजरा या धाडसी तरुणांच्या धाडसाकडे लागल्या। प्रियंका पारवे आणि दीक्षा पारवे या दोन बहिणींनी थापलिंग बैलगाडा घाटात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोर बैलगाडा जुंपल्यानं खुद्द गृहमंत्र्यांनी या तरुणींचं कौतुक केलं, सत्कार केला। आणि यानंतर एक आगळी वेगळी बातमी आहे। एखाद्या गाडीची किंमत कोट्यवधीत असू शकते, पण एखाद्या उंटाची किंमत ही 14 कोटी असू शकते। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे घडलंय सौदी अरेबियामध्ये। मुस्लिम धर्मियांच्या पवित्र अशा रमजानच्या आधी सौदी अरेबियात उंटावर लावलेली बोली ऐकून तुम्ही सुद्धा तोंडात बोट घालाल, कारण सौदीतला हा उंट जगातला आजवरचा सर्वात महागडा उंट ठरू शकतो, कारण या उंटावर 7 मिलियन सौदी रियाल म्हणजे 14,23,45,000ची बोली लावली गेली आहे। या उंटाची बोली 10 कोटी रुपयांपासून सुरू झाली, पण ही बोली आता कोणी लावली हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी ही उंटाची प्रजाती अतिशय दुर्लभ म्हणून ओळखली जाते। त्याचं सौंदर्य आणि वेगळेपण त्यामुळे तो जगभरात विख्यात आहे। रमजानमध्ये उंटांचं खूप महत्त्व आहे आणि रमजान महिना संपल्यानंतर ईदच्या दिवशी सौदी अरेबियात उंटांचा बळी देण्याची प्रथा आहे आणि त्यासाठी 14 कोटींच्या या उंटाची खरेदी करण्यात आली। या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं आहे औरंगाबाद शहरातलं एक स्टिंग ऑपरेशन, महाराष्ट्राची मती गुंग करणारं स्टिंग ऑपरेशन। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी, ती म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला गेलाय। 28, 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी या उन्हाळ्याच्या झळा सोसताना काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। उष्णतेची लाट कधी असेल तर 29 मार्चला बुलढाणा, अकोला आणि अमरावती, 30 मार्चला अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये, 31 मार्चला जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये, तर 1 एप्रिलला जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ही उष्णतेची लाट येऊ शकते। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर। आता तुम्ही पाहणार आहात महाराष्ट्राची मती गुंग करणारं एक स्टिंग ऑपरेशन। हे स्टिंग ऑपरेशन आहे औरंगाबाद मधल्या तरुणांच्या बद्दलचं। नशा करण्याचे वेगवेगळे प्रकार अनुभवले जात आहेत, मग ते खोकल्याचं औषध असो, बाम असो अथवा व्हाईटनर। कोण कशाची नशा करेल याचा अंदाज लावणं अशक्य आहे। औरंगाबादमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आलाय। औरंगाबाद मधल्या नशेबाज तरुणाईनं नशेसाठी अत्यंत घातक आणि भयंकर मार्ग शोधलाय आणि तो आहे मनोरुग्णांवर उपचारासाठी असणाऱ्या गोळ्यांचा। या नशेसाठी मनोरुग्णांच्या औषधांचा काळा बाजार सुरू झालाय आणि हा काळा बाजार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। नशेची सवय लागली की नशेखोर व्यक्ती कुठल्याही थराला जाते। आजची मॉडर्न तरुणाई तर ड्रग्जला अभिमानच समजते। मागचा पुढचा कसलाही विचार न करता अंमली पदार्थांच्या आहारी जाणारे तरुण आजकाल दिसतात। आणि मग नशा करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब केला जातो। असाच काहीसा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये सध्या सर्रासपणे पाहायला मिळतोय। नशेखोर तरुणांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळणाऱ्या मनोरुग्णांच्या गोळ्यांचा सध्या नशेसाठी वापर सुरू केलाय। नशेबाज तरुण मनोरुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या नास्ट्रोसन 10 या गोळीचा नशा करण्यासाठी सर्रास वापर करतायत। हमारा बहुत घर का एकदम खरीदता है, उन्हें दे दिया तो ले दिया। वो भी बोल के बोली का भाई कुछ हुआ तो मेरा नाम नहीं बना। क्या क्या गोली में हुआ ऐसा नशा होता है उससे? वो नींद की जब डॉक्टर प्रिस्क्राइब करे बिना हमको भी रोल नहीं है ना, वो प्रिस्क्रिप्शन देके अगर कभी तुमको वो डोज तुमको कितने एमजी की सूट होंगे डॉक्टर इस हिसाब से देता। 10 बोले ना, नाइट्रोसन 10 नाइट्रोसन का तो हम माल रखते थे। मग झोपेची कोणती बी गोळी द्या ना यार, थोडी झोप नाही येते मला रात्री। देताच येत नाही कोणती आहे आमच्याकडे, नाही असं नाही। नाइट्रोसन आम्ही ठेवत नाही, लागली तुम्हाला अवेलेबल करून देऊ, पण त्याला डॉक्टरची चिठ्ठी लागते, असं देताच येत नाही। नाइट्रोसन 10 ही टॅबलेट जे मनोरुग्ण अवस्थेत आहेत किंवा हिंसक होतात त्यांना मानसिक स्थैर्य देण्यासाठी दिली जाते। तसं पाहिलं तर ही टॅबलेट अतिशय घातक आहे, कारण नाइट्रोसन 10 या गोळीचं सेवन केल्यानंतर रुग्णाला सलग 18 ते 24 तास झोप लागते। त्यामुळे ही गोळी मनोरोग तज्ञांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही मेडिकलमधून दिली जात नाही। पण औरंगाबादच्या नशेखोर तरुणांना ही घातक गोळी अतिशय सहजपणे उपलब्ध होते आणि यामुळेच यंत्रणेवरतीच प्रश्न उपस्थित होत आहेत। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या शिवाय नाइट्रोसन 10 गोळ्यांची विक्री ही बेकायदेशीर होतीये। याचा अर्थ ती गोळी मनोरुग्णांच्या शिवाय इतरांना उपलब्ध झाली नाही पाहिजे। मात्र तरीही नशीबाज तरुणांना ती गोळी सुटकीसरशी मिळते। त्यामुळे ही औषधं तयार करणाऱ्या आणि पुरवणाऱ्या साखळीत कुठेतरी पाणी मुरतंय। ही नाइट्रोसन 10 गोळी अगदी सहजरित्या कशी उपलब्ध होत असेल त्याचा माग काढण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या टीमनं केला। काय वास्तव समोर आलं तुम्हीच बघा। नाइट्रोसन 10 गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्यानं या घातक गोळ्यांची बेकायदेशीर विक्री सुरू आहे हे तर वास्तव आहे। केवळ गुंगीच्या नशेसाठी या गोळ्यांचा वापर तरुण सर्रास करतात, पण ही गोळी विना प्रिस्क्रिप्शन मिळतेच कशी याचा उलगडा आमच्या टीमला होत नव्हता। अखेरीस ज्या मेडिकलमधून सर्वसामान्यांना औषधं दिली जातात त्या मेडिकल असोसिएशनच्याच पदाधिकाऱ्यांशी न्यूज 18 लोकमतच्या टीमनं संपर्क साधला। त्यावेळी नाइट्रोसन 10 गोळ्या सहजासहजी मेडिकलमध्ये उपलब्ध होणार नाहीत, पण त्या ऑनलाईन औषधं पुरवणाऱ्या वेबसाईटवरती सहजी उपलब्ध होऊ शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला।
नायट्रोसन 10 विदाऊट प्रिस्क्रिप्शन तर विकली जाऊ शकत नाही आणि विकायला नको, कारण या गोळीचे दुष्परिणाम फार आहेत. ह्या गोळ्या सहसा मनोरुग्ण पेशंटला दिल्या जातात आणि सायकेट्रिक डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरच ह्या गोळ्या मिळायला पाहिजेत. सहसा या गोळ्या दुसऱ्याला कोणत्याही सर्वसामान्य माणसाला लिहून दिल्या जात नाहीत. या गोळ्या पर्टिक्युलर काही डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या जवळच्या औषधी दुकानातच उपलब्ध आहेत. सर्व ठिकाणी ह्या मिळत नाहीत. या गोळ्या औरंगाबादमध्ये येण्याचं प्रमाण किंवा येण्याचा प्रकार जो आहे, एक तर शक्यता आहे की ते ऑनलाईन येत असेल किंवा मग परराज्यातून, पण काही ठिकाणी काही चुका घडतात, शक्य आहे. औरंगाबादची सगळीच तरुणाई या नशेच्या आहारी गेले असं नाही, तर काही तरुण या नशाबाजांच्या विरोधात सुद्धा उभे ठाकले. ज्या वेळेला न्यूज 18 लोकमतची टीम या नशेबाजीचा पर्दाफाश करत होती, त्यावेळेला नशेबाजांशी लढणाऱ्या तरुणांशी आमची गाठ पडली. अंधारी जागा, बागेतला रिकामा कोपरा अशा ठिकाणी या नायट्रोसन 10 गोळ्या घेऊन नशा करणाऱ्यांना हुसकावलं जातं असं त्यांनी आवर्जून सांगितलं. ऐसा है, नशा पानी बहुत होता है, तो हम लोग यहाँ आते देखते, जो भी रहता है जो नशा पानी करता है हम लोग उनको बाहर भेजाते. क्या मसला ये, क्या हाथ में पुड़ी वगैरह क्या है? हम लोग शूट कर रहे कैमरा हैं. भी मेरा चालू है आपका? हाँ, ये शूट कर रहे हैं हम लोग. हाँ ये बहुत सारे नशा करते ये लोग. हाँ, इधर करते हैं. ये गोली पहचानते तो? नहीं, ये तो बटना वगैरह दिख रही है. इसको ये तो गांजा है. हाँ, तो ये जो गोली है ये बच्चे खाते ये. हाँ हाँ अरे गोली खा के कुछ भी गलत काम हाँ, कर वो देते तो हैं, है, नशा वो तो लग जाता है. तुम अच्छा काम कर रहे हो. लोग यहाँ पे ये गार्डन में बहुत सारे नहीं, बच्चे बहुत जाने बैठते हैं यहाँ पे. हम लोग आते हैं ना, इसे राउंड मारने तो उनको भगा देते हम लोग. क्या भाई यहाँ नहीं, शौक पानी नहीं करना है यहाँ पे. तो अच्छा काम कर रहे नहीं, आप अच्छा काम कर रहे हैं. अब भी मीडिया के मैं देखा, वो देर से देख रहा हूँ वहाँ से मैं बोला कैसा अभी इनके चालू है, वो हिसाब से मैं तो बोला तुम हमेशा राउंड मारते मैं राउंड मारते रहता है यहाँ पे सर. तो कैसा हाँ नहीं, सही है ना, आप अच्छा काम कर रहे हो. नहीं ये गोलियां बहुत बच्चे खाते हैं. आप खाते हैं ना सर, आप इसमें क्या जाहिर सी बात है, यहाँ तुम अगर राउंड मार के देखेंगे यहाँ ही कहीं पूरे शहर के अंदर चालू है ये. और इससे जो है तो बहुत गलत काम हो रहे नशे के अंदर. कोणत्याही देशाचं भविष्य आणि प्रगती ही तरुणाईवरती अवलंबून असते. देशातील तरुण पिढीच जर चुकीच्या मार्गाने गेली तर पुढचा मार्ग नक्कीच अंधकारमय असणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. मैं एक बार कैमरा के सामने दिखा था. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नाइट्रोजन 10. तेव्हा व्यसनाच्या विळख्यात अडकणाऱ्या या तरुणाईला आता त्यातून बाहेर काढणं अतिशय गरजेचं आहे. त्याला वाचवलं पाहिजे आणि याच्यासाठी न्यूज 18 लोकमत सातत्यानं हा भांडाफोड करत आहे. यासोबत